नमस्कार. चला तर मी कल्पना आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. कटाची आमटी बनवलेली आहे. अगदी झणझणीत पाहत आहात तुम्ही किती मस्त रंग आलेला आहे. आणि ही आमटी कसं करायचं, त्यासाठी काय साहित्य लागणार आहे, किती घालायचं आणि प्रमाण कसं ठेवायचं मी हे व्यवस्थित सांगणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. सुरुवातीला आपण त्यावरची आता साल काढून घेणार आहोत. साल काढून घेतल्यामुळं कांदा हा खूप लवकर भाजला जातो, अगदी आतपर्यंत. आणि साल तर ही खूप लवकर करपते, त्यामुळे आपल्या सालीचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच आपण ही साल काढून दिलं तर ते कचरा पण गळणार नाही आणि कांदा आपला व्यवस्थित भाजून निघतो. अगदी ह्या ठिकाणी आपण पूर्ण वरची जे पापुद्रे आहेत ते काढून घेणार आहोत वरची, आणि कांदा आपण व्यवस्थित गॅसवरती भाजायला ठेवणार आहोत. ह्या पद्धतीनं गॅसवर ठेवलेला आहे कांदा भाजण्यासाठी. दुसऱ्या बाउलमध्ये आपण चिंच 1 तासापूर्वी मी ही चिंच भिजू घातली होती. कोथिंबीर कट करून घेत आहे. कांदा हा अगदी ह्या पद्धतीनं एका साईडनं भाजून झालेला आहे. आता आपल्याला दुसरी साईड पण सुरीच्या साहाय्याने आपल्याला असं ठेवून घेऊन भाजून घ्यायचं आहे. अगदी सुरुवातीला आपण जसं चुलीवर लोक अगोदर भाजायचे तर कढी खूपच छान व्हायची, त्याच पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मिक्सरच्या भांड्यात ठेवून घ्यायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला आपण खूप लवकर मिक्सरला फिरवून निघते. कांदा निघायला वेळ लागत नाही भाजलेला असल्यामुळं, खूप लवकर पेस्ट बनून तयार होते. अगदी मस्त कांदा भाजून पेस्ट तयार झालेली आहे. ह्या ठिकाणी काही आपण मसाले घेतलेले आहेत, कट घेतलेला आहे, पुरणाचा कट घेतला आहे. पुरणपोळीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन चॅनलवर पाहू शकतो. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतले. छान गरम झालं तेल की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायचे. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे 1 चमचा. मोहरी जिरे तडतडले की आता ह्यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून द्यायचे. थोडंसं लसूण तळला की आता ह्यामध्ये आपण दुसरे मसाले टाकून घेणार आहोत. अगदी झटपट आमटी करता येते, अगदी साधी पद्धत आहे. लसूण छान तळला आहे, कांदा टाकून द्यायचे. कांदा मिक्स व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला कांदा मिक्स करून घ्यायचे, की कांदा तळला जातो आणि रंग पण खूप छान होतो आणि चव पण खूप छान येते. तेलामध्येच कांदा टाकायचा. कांदा व्यवस्थित तळलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण मसाले टाकून घेणार आहोत. ह्या ठिकाणी मी तेजपत्ता घेतलेला आहे, नाही टाकला तरी पण चालतो, पण चव खूप छान येते आणि झणझणीत लागते आमटी. ह्या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे, मीठ टाकून घ्यायचंय, थोडीशी हळद टाकून घ्यायचंय. लाल तिखट मीठ मसाले आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो. गरम मसाला टाकलेला व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. थोडं आपण ह्या ठिकाणी काळा तिखट आपण टाकून घेतलेलं होतं घरी बनवलेलं. खोबऱ्याचा खीस होता, तो आपण मिक्सरला काढून घेतलेला आहे. खोबऱ्याचा खीस टाकला तरी पण चालतो, पण खोबऱ्याच्या खिसापेक्षा मिक्सरला काढून घेतलेलं खोबरं आमटीमध्ये खूप छान लागतं आणि तोंडात पण येत नाही, त्यामुळे मिक्सरलाच टाकून घेतलेलं होतं ते. तेलामध्ये सर्व मसाले व्यवस्थित तळले की आता ह्यामध्ये आपण जो कट ठेवलेला होता तो कट टाकून द्यायचा. कट कसं काढायचा हे तुम्ही पुरणपोळीच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो, व्यवस्थित दाखवलेला आहे. 10 मिनिटाकरता आपण अगदी गॅस मिडियम ठेवून आपल्याला आमटी उकळून घ्यायचं. आमटी ही उकळल्याशिवाय चव छान येत नाही. ह्या ठिकाणी आता चिंचेचा कोळ टाकून घ्यायचे. आपल्या आवडीनुसार आता आपण थोडंसं घट्ट पातळ करू शकतो, पाण्याची ॲडजस्ट करून पाणी थोडंसं टाकून. कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून दिलेली कोथिंबीर मी ही वरतूनच टाकते. तेलात टाकले तर खूप लवकर ती काळी पडते आणि चव पण येत नाही, त्यामुळे वरतून टाकलं की दिसायला पण छान दिसते आणि चव पण खूप छान येते. आता सर्व मसाले आपले टाकून झालेले आहेत, पाणी पण थोडंसं टाकून घेतलेलं आहे, चिंचेचा कोळ टाकून झालेला आहे. फक्त आता आपल्याला आमटी ही उकळून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटाकरता मी असंच गॅस मिडियम ठेवून पळीमध्ये ठेवून उकळून घेणार आहे. उकळल्यानंतर चव खूप छान येते. तुम्ही ह्या पद्धतीची आमटी नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला पाहायला भेटतील. आणि अगदी 10 मिनिट झालेले आहेत. कढी मस्त उकळलेली आहे, रंग पण खूप छान आलेला आहे. आता आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. अगदी परफेक्ट खाण्यासाठी आपली आता ही आमटी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी.